नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाला पंचगंगेत विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा. हिंदी भाषा सक्तीविरोधातील चळवळ कायम तेवत ठेवावी लागेल. महाराष्ट्राच्या हितामध्ये कमी पडणार नाही. मराठी भाषा विकास परिषदेत आमदार सतेज पाटील यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात 24 जुलैला चक्काजाम आंदोलन. माजी मंत्री बच्चू कडूंचा इशारा. इचलकरंजी नजीकच्या रुई रस्त्यावर सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती. प्रेमविवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला. आणि रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजा गणेश मूर्तीचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या ठेकेदारांचे खिसे भरायला आणि भ्रष्टाचारी दलाल मंत्र्यांसाठी 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमचा बाप जरी रस्त्यावर आला तरी शक्तीपीठ महामार्गाला पंचगंगेत विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. कोल्हापुरात आज आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी सज्ज राहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. नूतन जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना राऊत यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. भाजपच्या ठेकेदारांचे खिसे भरायला आणि भ्रष्टाचारी दलाल मंत्र्यांसाठी 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमचा बाप जरी रस्त्यावर आला तरी शक्तीपीठ महामार्गाला पंचगंगेत विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. तर 1 किलोमीटरला 100 कोटी लागतील. 100 कोटी. आणि ह्या तुमच्या साताऱ्याचा भूता टिकी करणारा तो गद्दार महाराष्ट्राचा नगरविकास मंत्री झाला आणि त्याच्या खात्याकडून होणारा तो शक्तीपीठ MSRTC 86,000 कोटी. 800 किलोमीटरच्या रस्त्याला 86,000 कोटी. सोन्याचा रस्ता, शक्तीपीठ. अरे तुमची बाप जरी रस्त्यावर उतरले ना तरी कोणत्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी या शक्तीपीठाला ज्या धडकेने विरोध करायला उभा राहिलाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि शक्तीपीठाला पंचगंगेमध्ये विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही. शेतीवाडी उद्ध्वस्त होत आहे, बागायती उद्ध्वस्त होत आहे. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आम्हाला हवाय कर्जमुक्ती, आम्हाला हवाय नोकरी, आम्हाला हवाय कोल्हापूरचा विकास. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या गद्दारांची गच्छंती सुरू झाली आहे. नवीन एक लुंगी बनियन टोळकं तयार झालंय. डॉक्टर आंबेडकरांच्या लोकशाहीत काळिमा फासण्याचं काम भाजपच्या गुंडांनी केलंय, अशी राऊत यांनी टीका केली. आमदार सुनील प्रभू यांनी लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद करून फसवणूक केल्याचा आरोप केला. या भ्रष्टाचारी ढोंगी सरकारचं बरबटलेलं काम सर्व शिवसैनिकांनी वाडी वस्तींवर जाऊन सांगावं, असं आवाहन आमदार सुनील प्रभू यांनी केलं. महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, नगरपंचायत असेल, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आपलं जुनं वळण होतं
प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी हित ह्याच्याशी आम्ही तडजोड करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं. मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी हित याच्याशी तडजोड नाही. शिवसेना लढत नाही आणि महाराष्ट्र लढवत नाही. आता चढू नका, आता ढळू नका, आता पडू नका. चल कन्या उठ, उभा फोडू खडक, चल मारू धडक, उद्या पिकवू सोन्याचं रान आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावर फडकू फक्त भगव्या भगव्या भगव्याचा विचार. कोल्हापूर शहरात खिंड लढवून पुन्हा एकदा शिवसेना नावारूपाला आणूया असं आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केलं. शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रवी इंगवले नावाचा गट तयार नाही. शिवसेना पक्ष अस्तित्व या व्यासपीठावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणी असो कोल्हापूर शहरामध्ये जे काय गट होते असतील नसतील मला काहीही माहिती नाही. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपासून मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त आणि फक्त शिवसेना नावाचा उद्यान आपण घ्यायचो. एवढं आपण खात्रीशीर सांगतो. इथून पुढच्या कालावधीमध्ये पक्षाचं नाव नक्की करावं, पक्षाचा ब्रँड तयार करावा आणि ज्या आपल्या पक्षाच्या नावाची एक आदरयुक्त दरार आणि आदरयुक्त दहशत आहे की शिवसेना रस्त्यावर आलं तर आपण काय करू शकतो याची दहशत अशी टिकवावी. शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक असतील किंवा झेडपीच्या माध्यमातून जे कोण पदाधिकारी निवडी होतील त्यासाठी 100% प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन. यश आपल्याचा पार वेगळा, पण जिद्द काय असते, पक्षनिष्ठा काय असते आणि पक्षासाठी जिद्दीनं 100% रस्त्यावर उतरून काम करू. यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी मनोगत व्यक्त केलं. मेळाव्याला माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, बेळगावचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, संजय चौगुले, राजू यादव, विशाल देवकुळे, रीमा देशपांडे, मंजित माने, जाहिरा खान यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजहिताची कामं केली आहेत. भविष्यात त्यांनी तरुणाईला अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त करण्याची एक पुण्याईची चळवळ हाती घ्यावी असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती झाल्याबद्दल कृष्णात पिंगळे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कसबा बावड्याचे सुपुत्र कृष्णात पिंगळे यांची पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. यानिमित्त कसबा बावडा इथल्या समस्त धनगर समाज आणि मित्र परिवाराच्या वतीनं पिंगळे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार पाटील आणि आमदार खोत यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई देखील हा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे यांची समाजाप्रती असलेली तळमळ, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांनी घेतलेलं कष्ट हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. कसबा बावडा ही राजर्षी शाहूंचं जन्मस्थळ असलेली भूमी आहे. या गावाला ऐतिहासिक वारसा असून कृष्णात पिंगळे यांनी आपल्या गावचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोणत्याही गोष्टीत लगेच यश मिळेल अशी तरुणांची अपेक्षा असते, मात्र कृष्णात पिंगळे ज्या यशापर्यंत पोहोचलेत त्यामागे कष्टाचे डोंगर आहेत. सध्या त्यांच्यासमोर अंमली पदार्थांचं मोठं आव्हान आहे. भविष्यात पिंगळे यांनी तरुणाईला अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त करण्याची एक पुण्याईची चळवळ हाती घ्यावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. कसबा बावडा परिसरातून अनेक तरुण स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करूया, यासाठी पिंगळे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली. आतापर्यंत कृष्णातनं अनेक कामं केली असतील, CCTV बसवले असतील, माणुसकी जपली असेल,
अनेक चोऱ्या माऱ्या पकडल्या असतील, अनेक खून करणारे त्या ठिकाणी पकडले असतील, परंतु पुण्याईचं काम कृष्णातकडनं होणार आहे, ते या नार्कोटिक्स विभागामध्ये या ठिकाणी होणार आहे. पुढची पिढी वाचवण्याचं, पुढची पिढी चांगल्या मार्गाला लावण्याचं काम एक मोठं काम होणार आहे. म्हणजे कृष्णातनं 3 वर्षानंतर अनेक पदं मिळतील, अनेक मोठ्या पदावर ते जातील, परंतु ज्यावेळी आयुष्याची रिटायरमेंट ज्यावेळी येईल त्यावेळी कृष्णाच्या लक्षात राहील ते हे 3 वर्षाचं काम लक्षात येईल. हे मी मुद्दामून आपल्याला सांगतो, कारण की आव्हान आहे महाराष्ट्रापुढं. हे ड्रग्सचं एक मोठं आव्हान आमच्या तरुण पिढी, युवक आणि युवतींच्या समोर आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या अडचणीच्या काळात आणि दुःखात सावरण्याची ताकद कृष्णात पिंगळे यांनी दिल्याचं सांगितलं. आपण कितीही मोठं झालो तरी पाय जमिनीवर पाहिजेत. त्याचा संदर्भ देत काही आमदारांच्याकडं मंत्रिपद आल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर नसतात, जनतेलाही ते विचारत नाहीत असं म्हणत त्यांनी सत्तेमधील काही सहकारी मंत्र्यांचे कान टोचले. मी अनेक मंत्री बघितले, आम्ही भेटायला गेलो, हे झालं, मला फार काम आहे, मला मिटिंग आहे, मला आता तिकडं जायचं आहे, वेळ दिलेला आहे, जणू भारत पाकिस्तानचा तंटा ह्योच सोडून आला. अरे कसला वेळ दिलाय काय? अरे सामान्य माणूस पुढे आलाय, खांद्यावर हात ठेवा, त्याला विचारा तुझं काम काय आहे, प्रेमानं त्याला जवळ घ्या. कारण आपण सामान्य माणसाच्या डोळ्यातला अश्रू पुसायसाठी इथं आलोया, पण मंत्री झालं त्याला कळतच नाही. त्याचा ताल वेगळा, त्याचा पीएचा ताल वेगळा, त्याचा ओल्टीचा ताल वेगळा. पीए ओल्टीनंतर ते चमच्यानीच सांगायला सुरुवात करायचो, साहेब आज जमलेले आहेत, साहेब आज बसलेले आहेत, साहेबांची मिटिंग चाललेली आहे, महत्वाची माणसं घेऊन बसलेले आहेत, काय ड्रमला आणलाय का? काय महत्वाचं नसते, काय महत्वाचं आहे? बरं महत्वाचं आहे म्हणावं तर एकटाच मंत्री झालाय का? असे हजारो मंत्री झाले, मातीत गेले, कुणाचंच महत्वाचं काय नव्हतं. कृष्णात पिंगळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या यशामध्ये कसबा बावडा गावचं ऋण खूप मोठं आहे, यातून उतराई होणं शक्य नसल्याचं सांगितलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही शाळेतील माझं ॲडमिशन एका मुस्लिम महिलेने केलं. या गावानं रोजगार दिला. माझ्यासारखे अनेक कर्तबगार तरुण गावानं घडवल्याचं त्यांनी सांगितलं. आयुष्याच्या कठीण काळात शेतात भांगलण करण्याचं काम केलं. 7वीला असताना एका बारमध्ये वेटर म्हणूनही काम केल्याचं पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे यांनी सांगितलं. आयुष्यात संघर्ष खूप केला, मात्र यशस्वी झाल्यानंतर डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही. आपली बांधिलकी जनतेशी आहे हे विसरू नका असा संदेशही त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन नव्यानं अधिकारी झालेल्या तरुणांना दिला. दसरा चौकातनं विनस कॉर्नरकडे जाताना एक दगड फोडायचा कारखाना आहे. मी आज प्रमोशन झाल्यानंतर पण मी माझी गाडी घेऊन तिथं जातो आणि 1993, 94, 95, 96ला आज दगड फोडणारा कृष्णात पिंगळे अजूनही मला तिथं आठवतो. आणि त्यामुळे मग PSI झालो, DYSP झालो, डेप्युटी कलेक्टर झालो, या पोस्ट येत गेला, पण कधीही डोक्यामध्ये ती हवा नाही गेली की बाबा मी हे झालो ते झालो वगैरे. जेवढं आपण उंच जाऊ, म्हणजे उंच वाढणारे जे झाड असतं त्या झाडाची ज्या फांद्या असतात त्या मुळाकडे येत असतात. तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो, जे आता नवीन होणारे DYSP आहेत, झालेले IPS आहेत, त्या सगळ्या लोकांना सांगत असतो की आपली बांधिलकी, आपली जी कमिटमेंट आहे ती लोकांची आहे आणि प्रत्येकाला हा अधिकारी आपल्यातलाच असला पाहिजे अशा पद्धतीचं वाटतं. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, वरिष्ठ लेखाधिकारी रणजित झपाटे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, प्राचार्य विश्वास धामणे, काशीलिंग मंगेश्वर, धनगर समाज संस्थेचे चेअरमन संभाजी हराळे, श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे चेअरमन सुनील वडर यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे ते खुपेरी दरम्यान ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत करवीर तालुक्यातील सांगरूळमधील दुचाकीवरील प्रणव देसाई हा तरुण जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथला प्रणव देसाई हा तरुण कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. रात्रपाळीचं काम करून आज सकाळी तो दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. वाकरे ते खुपेरे दरम्यान आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेनं गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि त्याच्या दुचाकीची जोरात धडक झाली. या धडकेत प्रणवच्या डोक्याला जबर मार लागला. तातडीनं त्याला उपचारासाठी CPRमध्ये आणलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
प्रणवच्या वडिलांचं 3 महिन्यांपूर्वी निधन झालंय. घरामध्ये आई आणि 2 बहिणी आहेत. या सर्वांची जबाबदारी प्रणव याच्यावर होती. कौटुंबिक जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रणवच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. सध्या कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक नाहीत, साईड पट्ट्या खचल्या आहेत. यामुळे या मार्गावर सातत्यानं अपघात होत असतात. हे अपघात रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी होतीये. राज्य सरकारनं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र या महामंडळाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळं ही महामंडळाची स्थापना म्हणजे राजकीय नौटंकी असल्याची टीका आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या महामंडळाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 3 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री इथं तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र आज तागायत कोणतीही कायदेशीर किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 1 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात या महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. मात्र हा निवडणूकपूर्व राजकीय स्टंट असून केवळ राजकीय नौटंकी सुरू असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी केलाय. राज्य सरकार ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या नावाखाली ब्राह्मण समाजाची फसवणूक करतंय. याविरोधात लढा उभारण्यात येणार असून त्याची सुरुवात राज्यस्तरीय बैठक घेऊन केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेला प्रदीप आष्टेकर, अजित देशपांडे, सूरज कुलकर्णी, केदार कानिटकर, विशाल दर्डीकर, स्वानंद गोसावी आदी उपस्थित होते. मुरगुड शहराच्या पूर्व भागातील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल बांधावा अशी मागणी शेतकरी संघटनेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. 100 वर्षांचा इतिहास असलेला मुरगुडचा सर पिराजीराव तलाव पावसाळ्यात पूर्ण भरल्यानंतर त्यावरील सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येतंय. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आपत्कालीन प्रसंगी हा रस्ता एकमेव मार्ग ठरतो. हा सांडवा मुरगुड, कागल, गडिंग्लज, निपाणी मार्गाशी जोडलेला असून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचा. त्यामुळे या सांडव्यावर पूल उभारण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाते आहे. शासनानं या मागणीची दखल घेऊन पूल उभारावा. या मागणीचं निवेदन शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलं. यावेळी शेतकरी संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष नामदेव भराडे, बाळासो भराडे, सरपंच दयानंद पाटील, कृष्णात भुरटे, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर आणि वाकीघोल परिसरात BSNL सेवा विस्कळीत झाली आहे. ही सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच टॉवरला महावितरणचा वीज पुरवठा जोडावा अशी मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दूरसंचार विभागाकडे केली आहे. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर, ओलवण, बांबर या परिसरासह वाकीघोल परिसर हा दुर्गम आणि अभयारण्य परिसरामध्ये वसलेला आहे. या परिसरामध्ये दूरसंचार सेवा सुरळीत व्हावी यासाठी BSNLचे 5 टॉवर उभारण्यात आलेत. मात्र या 5ही टॉवरना महावितरणची वीज जोडणी नाही. त्यामुळं सौर पॅनलद्वारे या टॉवरना वीज पुरवठा केला जातो. पावसाळ्यातील 3 महिने मोठ्या प्रमाणात पाऊस या परिसरामध्ये असल्यामुळं सूर्यदर्शनही होत नाही. त्यामुळे BSNLची इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत होते. हे टाळण्यासाठी ह्या 5ही टॉवरना महावितरणची विद्युत जोडून देऊन ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दूरसंचार विभागाचे MR कागिनकर यांच्याकडे केली आहे. बाजूचा परिसर असेल या ठिकाणी सुद्धा इंटरनेट सुविधा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी म्हणून गेली 4-5 वर्षे आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या संदर्भात तत्कालीन खासदार संजयदादा मंडलिक यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठका देखील झालेल्या होत्या. आणि आमच्या मागणीप्रमाणे वाकीघोल परिसरामध्ये 3, दाजीपूर परिसरामध्ये 2 असे BSNL टॉवर उभा केलेले आहेत. परंतु अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी टॉवरला जे MSCBचं कनेक्शन दिलं पाहिजे
ते न देता फक्त सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित केलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर ह्या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण इतकं असते की ते 3-4 महिन्यात सूर्यदर्शन देखील होत नाही आणि अशावेळी सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित होणं शक्य नसल्यामुळं आम्ही BSNLकडं पुन्हा एकदा हे टॉवर MSCBचे कनेक्शननं जोडावेत, त्या पद्धतीने त्यांना इन्व्हर्टरची सुविधा देखील किंवा जनरेटरची सुविधा द्यावी आणि हे 100% पूर्ण वेळ चालावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही परत टेलिकॉम खात्याकडे केलेली आहे. खरं बघायला गेलं तर हे टॉवर वेळोवेळी बंद पडत असल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी जो इंटरनेटचा वापर होतो आहे किंवा कम्युनिकेशनसाठी ज्यावेळी इंटरनेटचा वापर होत असतो आहे, ग्रामपंचायत कामासाठी इंटरनेटचा वापर होत असतो आणि अशा सगळ्या कालावधीमध्ये इंटरनेट बंद राहिल्यामुळं लोकांची फार मोठी कुचंबना आणि अडचण होत आहे. BSNLच्या टॉवर वीज जोडणी नसल्यानं ग्रामस्थांची सध्या मोठी गैरसोय होती आहे. प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलंय. करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित करवीर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आंबेवाडी इथं तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. यावेळी गेल्या वर्षी एक गाव एक गणपती, एक वार्ड एक गणपती साजरा करणाऱ्या गावातील मंडळांना सन्मानित करण्यात आलं. गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादा ओलांडू नये यासाठी ध्वनी तीव्रतेच्या मोजणीची माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या सूचना आणि योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून रीतसर परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, GS कलकुटे, अविनाश पवार, दिग्विजय पाटील, सुहास पवार, सुमित्र पवार, विकास जाधव, राहुल देसाई, प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, संजय पाटील यांच्यासह परिसरातील विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला अधिक गती द्यावी अशी मागणी क्रिकेट असोसिएशननं केली आहे. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीचं राजाराम स्टेडियमचं सध्या नूतनीकरण सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीनं सुरू असल्यामुळं स्टेडियममध्ये नागरिकांना व्यायाम करता येत नाही, शिवाय क्रिकेटचा सरावही करता येत नाही. त्यामुळं स्टेडियमच्या नूतनीकरण कामास अधिक गती द्यावी अशी मागणी क्रिकेट असोसिएशननं केली आहे. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. सप्टेंबर 2024ला ज्या टायमाला हसन साहेब आणि हळवंकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्या टायमाला सप्टेंबरला उद्घाटन होतं आहे, 2 महिने काम चालू होतं आहे, 1 महिना काम चालू होतं आहे, 2-3 महिने थांबते काम. काही कुरगुडी माणसांनी तक्रार केल्यानंतर ते काम थांबलं. ते काम थांबल्यानंतर आम्ही वारंवार असोसिएशननं, आमच्या असोसिएशन असून दे, आमचे सदस्य असून देत किंवा आमचे क्रिकेट कोच असून देत, आम्ही सगळी जाऊन वारंवार आम्ही तक्रार करून आता हे काम चालू केलं आहे. आता हे काम आता असं सेन्सर पद्धतीने जे काम चालू झालेलं आहे, ते कामाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही आहे आणि हे काम जरा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. आणि बाँड्रीच्या आत कुठलाही दुसरा क्रिकेट सोडून दुसराही कुठलाही खेळ खेळून जाऊ नये असं हे आमचं हे म्हणणं आहे आणि त्यावर आम्ही ठाम राहणार. नाहीतर आम्ही हायकोर्टातसुद्धा जाण्याचं आम्ही तयार आहे की हे क्रिकेटच्या खेळासाठी असलेलं मैदान आम्ही इतर साठी देऊ शकत नाही. दुपारी 2 वाजल्यापासून फिरणारी पळणारी सगळी इथं आडवे येतात. बॉल लागला की शिवगाळ करणे, हे करणे, ते करणे, हे सगळं थांबायला पाहिजे. या नूतनीकरणासाठी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अत्याधुनिक स्टेडियम तयार होणार आहे. वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा यासाठी दिल्लीत मंगळवारी राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्ली इथल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑर्गनायझिंग कमिटी फार्मर्स अँड फॉरेस्ट ज्वेलर्स पार्लमेंट यांच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
या चर्चासत्रासाठी संघटनेचे चेअरमन खासदार ॲडव्होकेट फ्रान्सिस जॉर्ज आणि ऑर्गनायझिंग कमिटी फार्मर्स अँड फॉरेस्ट ज्वेलर्स पार्लमेंट या संस्थेचे जनरल मॅनेजर P.T. जॉन यांनी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना आमंत्रित केले. या चर्चासत्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या मानवी मृत्यू आणि उपजीविकेच्या विनाशात चिंताजनक वाढ होती आहे. यावर प्रामुख्यानं आपण लक्ष वेधणार असल्याचं रघुनाथ पाटील यांनी सांगितलं. वन्य प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत आहे, मात्र वन विभागाकडून तोकडी मदत देऊन बोळवण केली जाते आहे. त्यामुळं वन्यजीव संरक्षण कायदा 1972मध्ये आवश्यक सुधारणांवर धोरणकर्ते आणि कायदे तज्ज्ञांशी संवाद साधून या सूचना केंद्र सरकारला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या चर्चासत्रात भारतातील बागायतदार, लहान आणि सीमांत शेतकरी, आदिवासी नेते, शेतकरी संघटना, बागायतदार, कामगार, वकील आणि कायदेकर्ते एकत्र येणार आहेत. पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, डॉक्टर प्रगती चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील श्री मच्छिंद्रनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्व सभासदांना स्वतःच्या मालकी हक्काचं घर मिळावं असा ठराव एकमतानं करण्यात आला. कोल्हापुरातील डवरी वसाहत यादवनगर इथल्या श्री मच्छिंद्रनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची सर्वसाधारण सभा प्रशासक अधिकारी अशोक लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक वसाहत इथं आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्व सभासदांना स्वतःच्या मालकी हक्काचं घर मिळावं, सोसायटीची नवीन कार्यकारिणी स्थापन करावी असे ठराव एकमतानं संमत करण्यात आले. सभेमध्ये 85 सभासदांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी करवीरचे नायब तहसीलदार बनसोडे, तलाठी संतोष पाटील, पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख युवराज जबडे, भटक्या विमुक्त विकास परिषदेचे शशांक देशपांडे, संतोष देसाई, महादेव शिंदे, आदिनाथ शिंदे, विश्वनाथ माळी, नितीन शिंदे, अनिल शिंदे, राजू शिंदे, विक्रम माळी यांच्यासह सोसायटीचे सभासद उपस्थित होते. इचलकरंजी शहरालगत असलेल्या रुई रस्त्यावर सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती घडली आहे. चंदूर गावात राहणाऱ्या वैभव पुजारी याचा 1 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालाय. या रागातून आज दुपारी काहींनी पुजारी याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्या पुजारी याची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. चंदूर गावात राहणाऱ्या वैभव पुजारी याचा 1 महिन्यांपूर्वी चंदूरमधील मुलीशी प्रेमविवाह झालाय. मात्र या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. यातूनच आज दुपारी रुई रस्त्याजवळ पुजारीवर काहींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी IGMमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील CPRमध्ये हलवण्यात आलंय. सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झालेल्या या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पट्टण कोडोलीतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये मागील 38 वर्ष सेवा बजावणारे कृष्णात माळी हे शिक्षक नुकतेच सेवानिवृत्त झालेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या 2000 ते 2001 मधील विद्यार्थ्यांच्या 10वीच्या बॅचनं स्वनिधीतून त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेत अनोखी गुरुवंदना दिली. या गुरुप्रेमानं भारावून गेलेले कृष्णात माळी यांना आणि उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनाही यावेळी गहिवरून आलं. लहान मुलांच्या आयुष्याला आकार उकार देण्याचं काम शिक्षक करतात. चांगले शिक्षक भेटले की आयुष्याचा पाया भक्कम होतो. मग त्यावर यशाचे कितीही इमले चढवले आणि कितीही संकटरूपी वादळं आली तरी ती इमारत अजिबात डगमगत नाही. अशीच एक आदर्श पिढी घडवण्याचं काम कृष्णात लिंगू माळी हे मागील 38 वर्ष अखंडपणे करत होते. पट्टण कोडोलीतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये ते 1 जानेवारी 1988 साली रुजू झाले. नुकतंच ते सेवानिवृत्त झालेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या 2000 ते 2001 सालच्या 10वीच्या बॅचनं स्वनिधीतून त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम घेत त्यांना अनोखी गुरुवंदना दिली आहे.
या कार्यक्रमास अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला ते सभागृहात येताच माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी माजी मुख्याध्यापक S.Y. वाईंगडे यांच्या हस्ते कृष्णात माळी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. निवृत्त शिक्षक बाळासाहेब पालके यांचाही सपत्नीक सत्कार झाला. यावेळी बोलताना कृष्णात माळी यांनी मागील 37 वर्ष निष्ठेनं प्रामाणिक आणि सामाजिक भान जोपासत आपण केलेल्या कामाची आज पोचपावती मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झिजत राहिलो, त्याचं आज चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात जर कष्ट घेतले तर पुढील आयुष्य सुख समाधानाचं जातं, असा कानमंत्रही त्यांनी दिला. यावेळी निवृत्त शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करत या अनोख्या सोहळ्याचं कौतुक केलं. या कार्यक्रमावेळी अनेक लहान मुलींना गहिवरून आलं. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे कधीच संपत नसतं, हेच या कार्यक्रमातून अधोरेखित झालं. याप्रसंगी निवृत्त शिक्षक फी.बी. चौगुले, S.G. मोहिते, A.S. मोहिते, फी.बी. कुंभार, D.B. बोरगावे, R.B. कोळी, N.P. औरवाडे, M.S. दंडवते यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करून जिद्द, चिकाटी आणि मेहनत याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. ध्रुव क्लासेसच्या वतीनं आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. ध्रुव क्लासेसच्या वतीनं 10वीच्या परीक्षेत 80% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शहाजी पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 25 वर्षांपूर्वी ध्रुव क्लासेसची स्थापना केली आणि गुणवत्तेशी तडजोड न करता हजारो गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम केल्याचं सांगितलं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करून जिद्द, चिकाटी आणि मेहनत याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पालक विलास नाईक, विद्यार्थिनी अक्षरा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ध्रुव क्लासेसचे संचालक शहाजी पाटील, वैशाली पाटील, चैतन्य पाटील, कोमल पाटील, शिक्षक S.R. पाटील, आसावरी गुळवणी, मृषाली बोंगाळे, तेजस सरकार, नलिनी सुढाळ, धनश्री स्वामी यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कसबा बावड्यात प्रहार संघटनेच्या वतीनं आयोजित हुंकार मेळाव्यात माजी मंत्री बच्चू कडू यांनी ही घोषणा केली. प्रहार संघटनेच्या वतीनं आज हुंकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी 24 जुलैला राज्यभर मोठ्या ताकदीनं चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आम्ही कर्जमाफीसाठी समिती मागितली होती. सरकारनं तारीख जाहीर करावी. जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. दरम्यान राज्याचे कृषीमंत्री रमी खेळताना दिसले आहेत. यासारखं दुर्दैव ते काय? हमीभाव नसल्यामुळं शेतकरीच पिकाचा जुगार खेळत आहे. काय आपत्ती येईल आणि पिकाला काय भाव मिळेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचं अंधारातील हे जगणं संपावं यासाठी ही लढाई सुरू आहे. आजची लढाई कर्जमाफीसाठी असली तरी उद्या ती हमीभावासाठी असेल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. आमची लढाई अर्थभेदाची आहे. पैसा कुठं कमी जातो आणि कुणाला जास्त जातो यासाठीची ही लढाई आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून कर्जमाफी मागतो. आम्हाला भाव भेटला तर राज्याचं कर्ज आम्ही भरू. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्हाला मतदान देणार नाही, असं स्टेटस ठेवा, असं आवाहन कडू यांनी यावेळी केलं. परिसरातील 36 गावांमधील डोंगर खोदून उद्योगपतींची पोटं भरणारं सरकार रक्त सांडून बलिदान देणाऱ्या भूमिपुत्राला मात्र उपाशी ठेवत आहेत. डोंगर खोदणाऱ्यांनाच खोदल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी देवदत्त माने, धर्मेंद्र सातव, आशिष शिंदे, संतोष माळी, गजानन पाटील, विश्वजित माने, राहुल माळी, अरुण विभूते, आदित्य कांबळे, समाधान हेगडकर यांच्यासह दिव्यांग बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एका कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून जादा आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवत कोल्हापुरातील डॉक्टर नितीन देशपांडे यांची 1.25 कोटींची फसवणूक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी तौसिफ राजा आणि उमंग दुधात या दोघांना गुजरातमधून 1 वर्षानंतर अटक केली आहे. कोल्हापुरातील न्यू महाद्वार रोड परिसरात राहणारे डॉक्टर नितीन देशपांडे यांची वर्षभरापूर्वी कंपनीची बनावट वेबसाईट करून जादा आर्थिक परताव्याचं आमिष दाखवून सुमारे 1,10,94,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातमधील तौसिफ राजा आणि उमंग दुधात या दोघा तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघा संशयितांना उघडलेल्या त्यांच्या बँक खात्यावर 59 लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. राज्य सरकारनं दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचं इचलकरंजीत स्वागत करण्यात आलं. दिव्यांग बांधवांनी कॉम्रेड के.एल. मलाबादे चौकात एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, दादा सोकांबळे, नूर बेळगुडे, रामचंद्र सौंदत्ती, उषा माळी, मंगल माळगे, पल्लवी सोमन, रामचंद्र धुमाळ यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापुरातील गांजा विक्रेता आणि त्याला पुरवठा करणाऱ्या एका महिलेसह एकूण 3 लक्ष्मीपुरी पोलिसांनी निमशिरगाव परिसरात सापळा रचून अटक केली आहे. नईम उर्फ दस्तगीर पठाण, शमशुद्दीन बागवान आणि मदिना शेख अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 5.25 किलो वजनाचा सुमारे 2.25 लाखांचा गांजा जप्त केलाय. आठवडाभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या इरफान मोदी याला अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात मोदी हा सांगली आणि मिरज इथून गांजा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगानं आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी कोल्हापूर सांगली महामार्गावरील निमशिरगाव इथं सापळा रचून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका महिलेसह एकूण 3 अटक केली आहे. नईम उर्फ दस्तगीर पठाण, शमशुद्दीन बागवान आणि मदिना शेख अशी त्या 3 नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपये किमतीचा 5.25 किलो वजनाचा गांजा जप्त केलाय. न्यायालयानं या 3 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, अंमलदार वाजिद मोमीन, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, तानाजी दावणे, कोमल पाटील, अमित पाटील, शिवाजी जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. कुंभी कासारी सहकारी बँकेच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी पत्रकार बैठकीत दिली. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर सभासद हिताचे विविध कार्यक्रम आयोजित केल्याचंही त्यांनी सांगितलं. कुंभी कासारी सहकारी बँकेच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सभासदांचे पाल्य, अधिकारी आणि व्यावसायिकांचा सन्मान केला जाणार आहे. तसंच सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी दिली. गेल्या 50 वर्षात 140 कोटींच्या ठेवींचा टप्पा बँकेनं पार केला आहे. येत्या 2 वर्षात 200 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांना भेटवस्तू देण्यात येणार असून त्यासाठी बँकेनं 3 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं नरके यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक प्रदीप नाळे, आनंदराव माने, पंडित वरुटे, मारुती चौगले, कृष्णात वरुटे, बाबूराव पाटील, हिंदूराव मगदूम, रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी D.S. राऊत यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.
गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पुन्हा तुरळक हजेरी लावली. कोल्हापुरात दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसानं उघडीप दिल्यानं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत आहे. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 18 फुटांवर होती. अद्याप जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पुन्हा हजेरी लावली. कोल्हापूर शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. सध्या जिल्ह्यातील बहुतांश लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत. आज सायंकाळपर्यंत राधानगरी धरण 92% इतकं भरलंय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्यानं धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय. आज संध्याकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर 18 फूट इतकी होती, तर जिल्ह्यातील 13 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील रंकाळा स्टँडजवळील रंकाळा वेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरच्या राजाच्या गणेश मूर्तीचं आज मुंबईहून कोल्हापुरात आगमन झालं. सायंकाळी 5 वाजता तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कोल्हापुरातील रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीनं गेल्या 13 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आज सायंकाळी मुंबईहून कोल्हापुरात या भव्य गणेश मूर्तीचं आगमन झालं. तावडे हॉटेल चौकात ही गणेश मूर्ती येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि वाद्यांच्या निनादात या गणेश मूर्तीचं स्वागत केलं. राजाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी बाप्पाचं रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलं. बाप्पाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. हिंदी भाषा सक्तीविरोधातील चळवळ कायम तेवत ठेवावी लागेल. कोल्हापूरकर म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या हितामध्ये कुठंही कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी भाषा विकास परिषदेत ते बोलत होते. जनवादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित शालेय हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी भाषा विकास परिषदेचं आयोजन शाहू स्मारक भवनात करण्यात आलं होतं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय आणि सांस्कृतिक अभ्यास संकुलाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हिंदी भाषा सक्तीचं संकट तात्पुरतं बाजूला गेलं असून संधी पाहून दुसऱ्या बाजूनं हे संकट येऊ शकतं असं सांगितलं. हिंदी भाषा सक्तीविरोधातील ही चळवळ आपल्याला तेवत ठेवावीच लागेल. कोल्हापूरकर म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या हितामध्ये कुठंही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. त्रिभाषा संकट हा प्लॅन पुढच्या 100 वर्षांचा आहे. आपल्या गडकिल्ल्यांची दखल युनेस्कोनं घेतली आहे. मात्र 150 भाषा जगातून नष्ट झाल्यात, हा अहवाल युनेस्कोनंच दिला आहे. मग मराठी भाषेवर सुद्धा ही वेळ येऊ शकते, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वयक समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी मराठी भाषेच्या शाळा गरिबांच्या आणि बहुजनांच्या मुलांसाठी आहेत, असं समीकरण तयार होत आहे. त्रिभाषा संदर्भात राज्य सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. मात्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नावानं टाकलेल्या या फास्यामध्ये आपण अडकायला नको. मराठी भाषेचं संवर्धन झालंच पाहिजे, कारण मराठी ही केवळ भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं काहीही अहवाल दिला तरी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आमचा विरोधच राहील. महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असंही डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितलं. भाषा वाङ्मय आणि सांस्कृतिक अभ्यास संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, भारताला राष्ट्रभाषा नाही, सामान्य लोकांच्या खडीबोलीच्या विरोधात हिंदी भाषा आहे.
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यातील मुस्लिम उर्दू भाषा बोलतात काय असा सवाल उपस्थित केलाय. उर्दू ही भाषा मुस्लिमांची असेल तर ती राजकारण्यांनी सिद्ध करून दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं. हिंदीच्या आतमध्ये राजकारण गुंतलंय, त्याचे ऐतिहासिक संदर्भ भारताला फाळणीकडे घेऊन गेलेत असंही डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी अंकुश कदम, सत्यजित जाधव, प्राध्यापक सुनील शिंत्रे, अमर चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते. एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शक्तिपीठ महामार्गाला पंचगंगेत विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा. हिंदी भाषा सक्तीविरोधातील चळवळ कायम तेवत ठेवावी लागेल. महाराष्ट्राच्या हितामध्ये कमी पडणार नाही. मराठी भाषा विकास परिषदेत आमदार सतेज पाटील यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात 24 जुलैला चक्काजाम आंदोलन. माजी मंत्री बच्चू कडूंचा इशारा. इचलकरंजी नजीकच्या रुई रस्त्यावर सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती. प्रेमविवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला. आणि रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजा गणेश मूर्तीचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.